भगवंत म्हणतात, बाबा एवढे सगळे भोग बनवून आपण कुठे घेऊन चाललोय हो? नंदजींनी सांगितलं, लाला आपण इंद्रदेवाची पूजा करायला चाललोय म्हटले. कुणाची पूजा आपण केली का कधी? इंद्रदेवाची पूजा करायला चाललोय म्हटले. का? कारण त्याच्याच कृपेनं त्या ठिकाणी आपल्याला पाऊस पडतो, अन्नधान्य उगवतं, आपल्या गायीसाठी चारा उगवतो, त्याचे आपल्यावर फार उपकार आहेत लाला. म्हणून त्याची काय करायचे, आपल्याला पूजा करायची आहे. म्हणून पूजा करण्यासाठी हे 56 प्रकारचे भोग बनवलेले आहेत. असू दे, तुम्ही समोर पहा. आमचं मन लई चंचल आहे हो. जिकडे लक्ष पाहिजे तिकडे लागत नाही, आणि जिथे द्यायची गरजच नाही तिथं आमचं गेल्याशिवाय राहत नाही. असं लक्ष द्या. त्याच्या कृपा आशीर्वादानं आपल्याला सगळं मिळतं लाला. म्हणून त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी आपण काय करतो, तर इंद्रदेवाची पूजा करतो. भगवंतानं म्हणावं, बाबा काय गरज आहे त्याची पूजा करायची? अहो तुम्ही म्हणता तो पाऊस पडतो, तो असं करतो, तो तसं करतो, त्याचं कामच आहे, त्याची ड्युटी आहे ती. त्याच्या ड्युटीचं फळ त्याला भेटतंय. मग त्याच्या ड्युटीचं फळ, त्याच्या ड्युटीचा पगार भेटून सुद्धा त्याच्यासाठी सेपरेट लाच देण्याची काय गरज आहे? बऱ्याच वेळा होतं पा, कधीतरी आमची कामं नाही झाली ना की मग आम्ही आतून म्हणतो, साहेब भगवान परमात्मा म्हणतात त्याची ड्युटी आहे, त्याचं काम आहे ते. मग त्याला लाच कशाला द्यायची म्हणले? अजिबात त्याची पूजा करायची गरज नाही. मग म्हटले आपल्याला जो चारा देतो ना तो नाही आहे जो तुम्ही समजताय. इंद्र नाही देत चारा, आपल्याला चारा देतो. आपल्या गायींना चरण्यासाठी जो चारा उत्पन्न होतो तो गोवर्धन देतोय. त्याची पूजा कधीतरी आपण केली पाहिजे. वयस्कर 4-5 गोपाळ पुढे आले. अरे नंदा, अरे काय ऐकतो त्या पोराचं? अरे आजपर्यंतचा अनुभव आहे बाबा, त्याचं काही ऐकू नको. इंद्राची पूजा करावी लागते, नाही केली तर इंद्र कोपल. मी तिकडून निघताना श्रीगोंद्यात एवढा पाऊस होता, अक्षरशः पायाच्या गोट्याने इतकं पाणी आलं होतं. मी म्हटलं काल गोवर्धन पूजा झाली, आज इंद्रदेव कोपले की काय? गोपालांनी सांगावं, अरे नंदा ऐकू नको त्याचं. अरे त्याला काय कळतं, एवढंसं पोरग आहे ते. अरे आम्ही अनुभवी माणसं आहेत, आमचं ऐकत जा. काहीतरीच आपलं नवीन घेऊन येतात, नवीनच सुरू करतात. अरे जुन्या परंपरा जपा. भगवंत म्हणतात, बाबा एकदा ऐकून तर बघा, करू ना आपण गोवर्धनाची पूजा. आणि भगवंत त्या गोवर्धनाचं स्वरूप सांगायला लागले. म्हटले अहो तुम्ही ऐकलं का, कधी गोवर्धनाला गेलायत का? अहो त्याचा जर वर्ण पाहिला ना तर सावळा वर्ण आहे. त्याचे केस जर बघितले तर कुरळे कुरळे केस आहेत. अक्षरशः डोक्यावरती, त्याच्या फेट्यावरती त्या ठिकाणी मोर पिसाचा तुरा लावलेला आहे. सुंदर असे डोळे आहेत त्याचे. ओठ अक्षरशः अशी गुलाबाची पाकळी दुमडल्यासारखी त्याची ओठ आहे. पिवळा पितंबर घातलेला आहे. जसं जसं भगवंत वर्णन सांगू लागले, सगळ्यांना वाटलं एकदा बघावं तरी त्याला, त्याचं स्वरूप तरी पाहावं. म्हणून सगळे लगबगीनं निघाले. 56 प्रकारचे भोग इंद्रदेवाला बनवलेले सगळे कुठे घेऊन गेले? गोवर्धन पूजेला. आणि आता मात्र गोवर्धनाजवळ आले. आल्याबरोबर त्या ठिकाणी सगळे येऊन उभा राहिले त्यांच्या समोर. आणि काही गोपाळ म्हणतात, का रे कान्हा, तू तर म्हणत होता त्याचा सावळा वर्ण आहे, त्याच्या केसावरती मोर पिसाचा तुरा लावलेला आहे, त्यानं पिवळा पितांबर
पितांबर घातलेला आहे. अरे पण आम्हाला असं काहीच दिसत नाही. असं म्हटल्याबरोबर भगवंतानं विचार केला, सांगितलं या आशेनं हे आले. भगवंतानं आपलंच स्वरूप त्या ठिकाणी प्रकट केलं. गोवर्धनाच्या स्वरूपामध्ये आपलं स्वरूप वाढवलं आणि मोठ्या त्या ठिकाणी स्वरूपामध्ये त्या ठिकाणी दर्शन दिलं गोपालांना. आणि गोपालांना दर्शन दिल्याबरोबर आता मात्र हे गोपाल एकदा कृष्णाकडे बघायचे आणि एकदा तिकडे गोवर्धनाकडे पाहायचे. कृष्णा, अरे तुझा गोवर्धन तर तुझ्याच सारखा दिसतोय. मनात म्हणले ते माझाच आहे ना. आता मात्र त्या ठिकाणी पूजा करायला सुरुवात झाली. 56 प्रकारचे भोग, प्रत्येकानं यावं त्या ठिकाणी नैवेद्य दाखवावा. त्यानं उचलावं तसं खावं, उचलावं तसं खावं, उचलावं तसं खावं. गोपाळ म्हणतात, कृष्णा तुझा गोवर्धन जरा खादाडच दिसतोय बाबा. नुसतं येऊदा म्हणतो, येईल तसं खातोय, येईल तसं खातोय. त्यावेळेस भगवंत म्हणतो, अरे हा कोणाचं खात नाही बळच, कोणाचंही खात नाही. अरे ज्याच्या अंतःकरणात भाव आणि प्रेम आहे त्याचंच भगवंत घेतो, अन्यथा कोणाचं घेत नाही. बऱ्याच वेळेला आम्ही म्हणतो आमच्या सप्ताहाला याने वर्गणी दिली, त्याने वर्गणी दिली, अमुक्याने एवढी दिली, तमक्याने एवढी दिली. अरे तुमची वर्गणी सुद्धा इथपर्यंत तेव्हाच येते जेव्हा त्या भगवंताची इच्छा असते. ज्यावेळेस तुम्ही कमवलेल्या धनातला काही भाग या भगवंताच्या सत्कार्यासाठी देता तेव्हा तुमचं धन पवित्र होत असतं. जसं पैसा जास्त झाला की इन्कम टॅक्स भरल्यानंतर आपल्याला ईडीची भीती नसते, इन्कम टॅक्स वाल्यांनी धाड घालण्याची भीती नसते. का? आपण आपलं कार्य पूर्ण केलेलं आहे. त्याच पद्धतीनं आयुष्यभर कमवलेली संपत्ती त्यातला काही भाग जर देवाला दिला ना, तुमचं धन पवित्र होत असतं. देव कोणाचंही खात नाही म्हटले. ज्याच्याकडे निर्मळ भाव आणि त्या ठिकाणी प्रेम आहे ना, भगवंत त्याचंच खातो. आम्ही देवाला इकडे शोधतो, तिकडे शोधतो, पण एका ठिकाणी म्हणतात, अरे त्या देवाला कुठेही शोधलं ना, पण तुमच्या अंतःकरणातला भाव निर्माण नसेल तर तो देव तुम्हाला कुठंच भेटणार नाही. म्हणतात, शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगना. देव कोठे आहे सांगना, देव कोठे आहे सांगना. शुद्ध नाही तुझी भावना, 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 देव कोठे
अंतःकरणातला भाव निर्मळ पाहिजे. मग आम्ही कुठे गेलो ना मग आम्हाला देव दिसेल. पण जर अंतःकरणातला भाव निर्मळ नसेल ना तर कुठंच देव भेटणार नाही. मग आषाढी कार्तिकी पंढरपूरला जा, नाहीतरी म्हणतात गंध कपाळी केसरी टिळा आणि भजन करी तू वेळोवेळा. पण शुद्ध नाही तुझी भावना, देव कोठे आहे सांगा. भाव निर्मळ नसेल तर मग नाही भेटत देव. देवानं सांगितलं कुणाचंही घेत नाही, ज्याचा निर्मळ भाव आहे, देवावर श्रद्धा आहे, त्याचंच खातो बरं. आता मात्र त्या ठिकाणी गोवर्धनाची पूजा झाली. पण इकडे इंद्रदेवाला राग आला. अरे माझी पूजा करण्यासाठी आलेले पण त्या गोवर्धनाची पूजा करतात. मेघराजाला आदेश दिला एवढा पाऊस पडा की यांना अद्दल घडली पाहिजे. धो 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 पाऊस पडायला सुरुवात झाली. वयस्कर गोपाल म्हणतात अरे बघ नंदा सांगितलं होतं तुला, ऐकू नकोस. इंद्र रागवेल, इंद्र कोपेल आणि इंद्राचाच कोप झालाय. आता कोण वाचवणार आपल्याला. असं म्हटल्याबरोबर भगवंतानं सांगितलं काळजी करू नका, ज्याची पूजा केली आहे तोच आपल्याला वाचवेल. काय करायचं म्हटले चला सगळ्यांनी आता यालाच उचलून घ्यायचं. पाहता पाहता उचलायला सुरुवात केली. गोवर्धनाला उचलू लागले. त्या ठिकाणी प्रत्येक गोपाळांनी आपल्या हातात काठी घेतली, उचलायला लागले. सगळ्यांनी वरती उचललं, सगळ्यांच्या काठ्या आहेत. पण भगवंतानं त्याला करंगळी लावलेली. आता मात्र गोवर्धन उचलून धरलाय. धो 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 पाऊस पडतोय. एक दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, बघता बघता 5 दिवस उलटून गेले. सगळी जण ते एकत्र त्या ठिकाणी त्या गोवर्धनाच्या खाली उभा आहेत. पण आता मात्र गोपाळांना त्या ठिकाणी गर्व झाला. त्या गवळ्यांना गर्व झाला, गोपाळांना गर्व झाला. म्हटले अरे आम्ही एवढ्या सगळ्यांनी काठ्या लावल्यात आणि याला काही वाटतं का म्हटली नुसतं असा अर्धी करंगळी लावून उभा राहिलाय. म्हणून गोपाळ म्हणतात ए कृष्णा अरे कशाला सोंग करतो बाबा. अरे आम्ही एवढ्या सगळ्यांनी काठ्या लावल्यात, एवढ्या जोरजोरानं त्याला वरती धरलंय आणि तू अक्षरशः नुसती आल्हाद करंगळी लावून उभा राहिला. शोभतं का तुला. देवाच्या लक्षात आलं यांना गर्व झालाय. आता मात्र बघता बघता भगवंत म्हटलं आणि असं म्हणता का, ठीक आहे म्हटले. म्हणून भगवंतानं लावलेली करंगळी अशी थोडी वाकडी केली की यांच्या कडकड कडकड काठ्या होत. आता मात्र जीव घाबरला, काय करावं कळेल. कृष्णा नको रे नको, असं करू नको. कृष्णा बोट वाकडं नको करू रे. आम्हाला लक्षात आलंय आमच्या काठ्यांनी नाही तर तुझ्या एका करंगळीवरती हा गोवर्धन त्या ठिकाणी उभा आहे. कृष्णा असं नको करू बाबा. पुन्हा भगवंतानं करंगळीवर धरावं. 7 दिवस मेघराजानं त्या ठिकाणी न थांबता पाऊस पडलाय. 7 दिवसानंतर मेघातलं पाणी सुद्धा संपून गेलं. पाऊस थांबला. इंद्रानं विचार केला जाऊन बघावं काय परिस्थिती आहे. इंद्र पाहायला आला. बघितलं तर काय यांना कशाचाच काही फरक नाही. अरे गोवर्धन उचललाय ज्यानं करंगळीवरती. चूक लक्षात आली आणि चूक लक्षात आल्यानंतर मग मात्र त्या ठिकाणी इंद्रदेव भगवंताची शरणागती करतात. देवा क्षमा करा, माफ करा, मला माझं चुकलं आहे, मला मान्य आहे. इंद्रदेवानं माफी मागावी देवाची. माफी मागितल्यानंतर आता मात्र भगवंतानं त्यांना जवळ नाही घेतलं. पण तरी सुद्धा देव क्षमा करत नाहीयेत. म्हणून कामधेनू नावाची गाय आणली आणि तिच्यानं अभिषेक केला देवाचा. तेव्हा भगवंतानं त्यांना समाधान झालं. आता मात्र इंद्रदेवावरती भगवंत प्रसन्न झाले. आता आम्हाला प्रश्न पडतो, ज्यानं एवढा पाऊस पडला, एवढा त्रास दिला, ज्याच्यामुळे गोवर्धन उचलावा लागला, या इंद्रावर का देव प्रसन्न झाला. त्याचं कारण आहे भगवंत म्हणतात अरे तुझ्या या वागण्यानं का होईना, तुझ्या या पावसानं का होईना, माझे गोप गोपिका हे 7 दिवस एकत्र राहिले म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आणि जे भक्तांना एकत्र करतील
आणि एका छत्राखाली आणतील ना त्यांच्यावर देव प्रसन्न होतो पा. म्हणून संत समागम कसा घडवून आणता येईल याचा त्या माणसाने कायम प्रयत्न केला पाहिजे.